आज मी बनवलं आहे फिश फ्राय. फिश फ्राय बनवण्यासाठी इथे काही मसाले घेतले आहेत. लाल तिखट, हळद, धनेपूड आणि फिश फ्राय मसाला. आता त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेते, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालून हा मसाला छान मिक्स करायचा आहे. आता त्या मसाल्यामध्ये माशाचे तुकडे छान ढवळून घ्यायचेत आणि ते 10 मिनिटं असेच सोडायचेत मॅरिनेट होण्यासाठी. त्याच ताटामध्ये मी ज्वारीचं पीठ घेते 4 चमचे, 2 चमचे बेसन. आता हे पीठ छान मिक्स करून त्याच्यामध्ये ते माशाचे काप रोळून घ्यायचेत. इकडे तवा तापत ठेवलेला आहे थोडंसं तेल घालून. त्यामध्ये आता हे माशाचे काप घालून छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचे. अगदी कमी तेलात होतात. कुरकुरीत असे मस्त भाजून घ्यायचेत 5 मिनिटं. बघू शकता तुम्ही किती छान कुरकुरीत झालेत. खाण्यासाठी तयार आहेत.